चालक मुके मनची एक ते दुर्धर महामारक दुर्घट त्याने केले. किल्ल्याच्या मुख्य चालक देहाभिमान आहे, अर्थात मन आणि देहाभिमान. त्याचा मारा महाभयंकर आहे. तो कोणत्याही प्रकारे माघार घेत नाही. सर्व किल्ल्यांचा बंदोबस्त आपल्या हातात घेतो. ही शरीर मनुष्याचे मनाच्या हातात आहे. मन गुरुलाच भेट, देवाच्या बापाला भेट नाही. तरुणी कामाचा हात मन गे परक्यात मुके धराशी लोळती तरांचा गुण पाडून. अशा प्रकारे कामाचा हात धरून देव मन शत्रूमध्ये मोठी मुसंडी मारते, परंतु मुख्य युद्धाचा ओळखतो. मग इतरांचा येते काय पाड. अहंकार भांडण करायला, शर्यत, मान, मन त्याला सांगत असत आणि अहंकार तो ऐकत असतो. अहंकार म्हणजे मनुष्याचा रेडा. देवापासून आधी दैविक, मान ताप आध्यात्मिक, भूतापासून भौतिक, नाव देक त्रिविध ताप. 3 ताप माणसापाशी असतात. मनाचा ताप गुरुकडूनच मिटतो. दैविक ताप, मनाचा ताप आध्यात्मिक आहे. चक्षु इंद्रिय थोर येते कामारूपी मामार दाये भेदी जीवार पडले सुरनर न कोट्यान कोटी. नेत्राद्वारे शिररूप ठसते, त्यामुळे कोट्यावधी सुरवणाचे सुद्धा घायाळकी झालेले आहे. नेत्राला श्रीरूप आवडते आणि श्रीरूपामध्ये देव फसलेले त्या माणसाचा काय पत्ता. देवा ठिकाणी घायाळ केले आपल्यासारख्या सामान्य जीवाचे काय. नेत्राद्वारे शरीरातील महत्वाचे इंद्रिय, नेत्राने सूर्य अधिष्ठान देवता आहे. आपला डोळा जे आहे ते सूर्याचा अधिष्ठान आहे. सूर्य आणि चंद्र ह्या दोन्ही डोळ्यात राहतात. अध्यात्म समप्राती जीवाशी लागली निश्चिंती, अहंकाराची वृत्ती भवमुक्ती जीवाशी. मी आणि माझे सद्दी जीवाला संसार मागे लागतो. अहंकाराची वृत्ती जीवाशी संसारातून सुटका होणे आणि स्वरूपाला शिव विसरून स्फुरण करते. तोच अहंकार त्याने विकाराचे 3 गुणांना वाढवते. मीपणाचे जी अहंता उत्पन्न होते तीच प्रत्येक शरीरात भिन्न भिन्न असते. म्हणून जीव भिन्न भिन्न आहे. कर्तेपणा आणि भोगतेपणा हे त्याचप्रमाणे शरीराचा अभिमान मन आहे. शरीराचा किल्ला चाव्या मनाजवळ आहेत. शरीराला मनच धुत काम विशाल हाताशी धरून. माणसाचा रावण मनामुळेच होतो. देवाचे दुःख बरे पडते, मनाचे दुःख गुरु शिवार निघतच नाही. विज्ञानाने गवताची काडी विज्ञान बनवू शकत नाही, तर शरीराचा कुठलाही अवयव विज्ञान बनवू शकत नाही. हे आपण बघतो, डोळ्याला दिसत, ही सर्व अंधश्रद्धा आहे. आणि डोळं झाकून दिसत त्याला अध्यात्म म्हणतात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.